आज आपण मॅक्स वेबरची अधिकाराची संकल्पना पाहूया. त्याला सत्तेची संकल्पना असेही म्हटले जाते. मॅक्स वेबरच्या समाजशास्त्रीय विचारांमध्ये सत्तेची संकल्पना ही महत्त्वपूर्ण मानली गेली आहे. वेबरच्या मते सत्ता ही प्रामुख्याने आर्थिक कारणांवर अवलंबून असते. म्हणजेच ज्याच्याकडे पैसा आहे त्याच्याकडे सत्ता असते असं वेबरचे म्हणणे आहे. सत्तेच्या निर्धारणामध्ये केवळ आर्थिक कारणांना मात्र एकमात्र मानता येत नाही. म्हणजे केवळ सत्ता आपल्याला पैशांमुळेच प्राप्त होते किंवा आर्थिक घटकांमुळेच प्राप्त होते असे काही नाही. परंतु सामान्यपणे सत्तेचे केंद्रीकरण अशा लोकांकडे होत असते, म्हणजेच सत्ता अशा लोकांकडे जात असते की ज्यांच्याजवळ संपत्ती आहे आणि ज्यांच्याकडे उत्पादनाची साधने आहेत. त्यामुळे मालक किंवा भांडवलदारांचा कामगारांवर एक विशिष्ट प्रकारचा अधिकार असतो. आधुनिक काळात अशा प्रकारच्या सत्तेचं महत्त्व कमी होत चाललेलं आहे. पूर्वी असायचं, ज्याच्याकडे पैसा आहे, ज्याच्याकडे उत्पादनाची साधने आहेत, अशा व्यक्तीच्या हातात सत्तेचं केंद्रीकरण होत असे. तर ही काय आहे, पूर्वीची गोष्ट आहे. परंतु सध्याच्या काळामध्ये मात्र अशी परिस्थिती आपल्याला दिसत नाही असं म्हणावं लागतं. तरी देखील आर्थिक क्षेत्रात व्यक्तिगत संपत्ती आणि उत्पादनाची साधने कोणत्याही वर्गाकरिता सत्तेचे निर्धारण करण्यामध्ये एक महत्त्वपूर्ण घटक आहे. म्हणजे काय, त्याचं काय महत्त्व कमी होत नाही. आर्थिक घटकाचं महत्त्व आज देखील आहे आणि उत्पादन साधनाचं देखील आहे. आधुनिक काळात सुद्धा आर्थिक जीवनात एक स्थिर किंवा संस्थागत अर्थव्यवस्था समाजात काही विशिष्ट वर्गांना अधिकार किंवा सत्ता देत असते आणि हा वर्ग आर्थिक सत्तेच्या बळावर दुसऱ्या वर्गावर प्रभुत्व गाजवण्याचा प्रयत्न करतो किंवा त्याच्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि समाजात आपले श्रेष्ठ स्थान निर्माण करत असतो. तर अशा प्रकारे आपल्याला दोन्ही प्रकारची परिस्थिती दिसून येते. वेबरने ज्या काळात अध्ययन केलं तेव्हा त्याला त्याच्या संशोधनामध्ये असं दिसून आलं की काय आहे, ज्याच्याकडे संपत्ती आहे मोठ्या प्रमाणामध्ये, ज्याच्याकडे उत्पादनाची साधनं एकवटलेली आहेत, तर अशा लोक काय करतात, त्यांची सत्ता चालत असते किंवा सत्तेचं केंद्र हे त्यांच्याच हातामध्ये येत असतं. परंतु काही संशोधनामध्ये असं दिसून आले की असं काही नाही आहे. पण असं जरी असलं तरी देखील काय आहे, आज देखील ज्याच्या हातामध्ये संपत्ती आहे, ज्याच्याकडे उत्पादनाची साधनं खूप मोठ्या प्रमाणात आहेत, तर अशा लोकांच्या हातात सत्ता एकवटलेली दिसते. आणि असे लोक आजच्या काळामध्ये राजकारणावर सुद्धा आपलं नियंत्रण ठेवतात. आपल्याला अनुकूल असेच निर्णय आणण्यासाठी देखील ते भाग पाडत असतात. अशी परिस्थिती आधुनिक काळामध्ये आपल्याला दिसून येते. तर ही आताचं आपलं निरीक्षण आहे. आता आपण वेबरचं पाहणार आहोत की वेबरने अशी जी सत्ता असते त्याचे 4 प्रकार सांगितलेले आहेत. वेबरने सत्तेचे 3 प्रकार सांगितलेले आहेत. हे 3 प्रकार म्हणजे प्रभुत्वाच्या न्यायतेवरील विश्वासाची 3 उगमस्थानं आहेत. वेबरने सत्तेचे 3 प्रकार किंवा प्रारूप पुढील प्रकारे स्पष्ट केलं आहे. तर पहिला जो सत्तेचा प्रकार सांगितला आहे वेबरने तो म्हणजे आहे कायदाधिष्ठित सत्ता. म्हणजेच काय, तर कायद्यावर आधारित असलेली अशी सत्ता, ज्या सत्तेला कायद्याचा आधार आहे किंवा ज्या सत्तेला कायद्याचं अधिष्ठान आहे, अशा सत्तेला कायदाधिष्ठित सत्ता असे म्हटले जाते. कायदाधिष्ठ सत्ता ही व्यक्तीस कायदा किंवा नियमाच्या आधारावर प्राप्त होत असते. कायदा अथवा नियमाच्या आधारावर व्यक्तीस विशिष्ट प्रकारच्या पदाची प्राप्तता होत असते. कायदा अथवा नियमाच्या आधारावर काय होतं, तर व्यक्तीला एक विशिष्ट पद मिळायला मदत होत असते. त्या पदामुळेच व्यक्तीला सत्तेचा प्रयोग करण्याचा अधिकार मिळत असतो. वेबरचे कायदाधिष्ठित सत्ता किंवा प्रभुत्वाबाबतचे विश्लेषण म्हणजे औपचारिक किंवा नोकरशाही व्यवस्थेबाबतचे विवेचन होय. आता या संदर्भात आपल्याला कायद्यावर आधारित असलेली कोणती पदं आहेत, तर राजकारणातली पदं दिसून येतात. ती आपल्याला सांगता येतील की राष्ट्रपतीचं पद आहे, पंतप्रधानाचं आहे, मुख्यमंत्री, न्यायाधीश, कुलगुरू, महापौर इत्यादी पदांशी संबंधित सत्तेचा उपयोग करण्याचा अधिकार त्या पदावर असलेल्या व्यक्तींना असतो.
त्या सत्तेचा उद्भव हा या पदाच्या कारणांमुळे होत असतो. जर व्यक्ती त्या विशिष्ट पदावर नसेल तर त्या पदाशी संबंधित सत्ता त्या व्यक्तीला प्राप्त होणार नाही. या सत्तेमध्ये व्यक्तीला महत्त्व नसते, केवळ पदाला महत्त्व असते. जर एखाद्या विद्यापीठाचा कुलगुरू पदमुक्त झाला असेल तर त्या पदामुळे त्याला मिळालेली सत्तासुद्धा त्याच्यात जाते. मग त्याला नंतर कुलगुरूसारखे अधिकार कोणावरही गाजवता येणार नाही. पदावरून मुक्त झाल्यानंतर व्यक्तीला अधिकार किंवा सत्तेचा वापर करता येत नाही. जर कुणी सत्ता गाजवण्याचा प्रयत्न केला तर त्याची सत्ताच कुणी मान्य करणार नाही. याचाच अर्थ काय होतो की कायदाधिष्ठित सत्तेमध्ये व्यक्तीला महत्त्व नसून व्यक्तीच्या पदाला महत्त्व आहे. प्रत्येक पदाच्या अधिकाराचे कार्यक्षेत्र हे निश्चित असतं. त्या पदाच्या कार्यक्षेत्रातील अधिकारच व्यक्तीला वापरता येतात. या ठिकाणी एक गोष्ट आपल्याला लक्षात घेतली पाहिजे की ती म्हणजे प्रत्येक पदाचे अधिकार हे सारखे नसतात. काही पदे अधिकारांच्या दृष्टीने मोठी असतात तर काही पदे कनिष्ठ असतात. याचाच अर्थ पदामध्ये संस्तरण आढळते. त्यामुळे समाजामध्ये श्रेष्ठ कनिष्ठ प्रकारची सत्ता असते. थोडक्यात कायदाधिष्ठित सत्तेमध्ये व्यक्तीला कायदा किंवा नियमाच्या आधारावर विशिष्ट प्रकारची पात्रता पूर्ण केल्यानंतरच पदाची प्राप्तता होते आणि त्या पदानुसार व्यक्तीला सत्ताही मिळत असते. म्हणजे काय आहे, कायदाधिष्ठित सत्ता की ज्या सत्तेला कायद्याचं अधिष्ठान आहे, जी कायद्याच्या आधारे जी सत्ता प्राप्त झालेली आहे. आत्ताच आपण उदाहरणं पाहिली की राजकारणामधल्या ज्या वेगवेगळी पदं आहेत ही काय आहेत तर कायद्यावर आधारित असलेली पदं आहेत. त्यानंतर आपल्याला प्रशासकीय सेवेमध्ये सुद्धा अशी पदे असलेली दिसून येतात, जसं जिल्हाधिकारी आहे, मुख्याधिकारी आहे, जिल्हा परिषदचे कार्यकारी आहेत. तर ह्या सगळ्यांच्या नियुक्ती काय आहेत तर एका विशिष्ट नियमांच्या आधारे झालेल्या असतात. एक विशिष्ट प्रकारची योग्यता, क्षमता, पात्रता त्यांनी निर्माण केलेली असते आणि म्हणून त्यांना त्या आधारे ही सत्ता प्राप्त होत असते. ते ज्या पदावर नियुक्त होतात त्याच पदाचे अधिकार त्यांना प्राप्त होत असतात आणि पदावर असेपर्यंतच त्यांचे आज्ञाचे पालन त्यांचे कनिष्ठ अधिकारी हे करत असतात. जर त्यांना असे अधिकार नसते तर त्यांचा अधिकार कोणी मानणारसुद्धा नाही, त्यांच्या अधिकाराचं कोणी पालनसुद्धा करणार नाहीत. तर अशा प्रकारची अधिकारशाही म्हणून आपल्याला सांगता येते. यानंतरची दुसरा प्रकार आहे परंपरागत सत्ता. आता परंपरागत सत्ता या शब्दावरच आपल्याला लक्षात काय येतं की परंपरेनुसार चालत आलेली सत्ता. ही सत्ता व्यक्तीला काही कायदेशीर नियमांच्या आधारावर पद मिळाल्यामुळे प्राप्त होत नाही, तर परंपरेद्वारे स्वीकृत पदाची प्राप्ती झाल्यामुळे ही सत्ता मिळत असते. या सत्तेला लोक मान्य करतात की ती परंपरेने चालत आलेली आहे. ही सत्ता अशा विश्वास, परंपरा आणि श्रद्धा, आदर्शानुसार प्राप्त होते की जी पूर्वीपासून समाजाद्वारे स्वीकृत केली गेलेली आहे. परंपराधिष्ठित सत्तेचा विचार करताना वेबरने पितृसत्ताक, कुलपती सत्ताक व वंशानुक्रमित सत्ता यांचा विचार केलेला आहे. परंपराधिष्ठित सत्तेचे विवेचन करताना वेबरने कुलपती सत्तेस परंपराधिष्ठित सत्तेचे विशुद्ध स्वरूप मानलेले आहे. कुलपतीस किंवा कुलप्रमुखास कुलातील इतर सभासदांवर अधिकार गाजवता येतो. म्हणजे आपल्या कुलामध्ये, आपल्या घरामध्ये सत्ता कोणाची चालत असते तर घरात मोठ्या असणाऱ्या व्यक्तींची सत्ता चालत असते आणि त्याची सत्ता काय सगळे मान्य करतात, त्याच्या अधिकाराचं सगळेजण पालन करतात. मग ही कशी आहे तर परंपरेने चालत आहे. आपली परंपरा आहे की काय घरातले मोठ्या व्यक्ती, जो पुरुष आहे तो काय करतो तर सगळ्यांना आदेश देत असतो, सगळ्यांकडून त्या आदेशाचं पालन करून घेतो, सगळ्यांवर एक प्रकारचं तो नियंत्रण ठेवतो आणि एक प्रकारचा अधिकार गाजवण्याची प्रवृत्तीसुद्धा ही त्याच्यामध्ये असते. आणि मग ह्याला घरातले इतर व्यक्ती काही विरोध करत नाहीत, सगळेजण निमूटपणे त्याच्या आज्ञेचं पालन करत असलेले आपल्याला दिसून येतात. भारतामध्ये जाती व्यवस्था आढळते. जाती व्यवस्थेत आपल्याला काही जाती ह्या उच्च, काही कनिष्ठ आढळून येतात. जाती व्यवस्थेच्या आधारावर उच्च जातींना काही अधिकार प्राप्त झालेले आहेत. शेकडो वर्षापासून उच्च जातीचे प्रभुत्व चालत आलेले आहे आणि कनिष्ठ जाती उच्च जातीचे प्रभुत्व मानतात. उच्च जातीचे प्रभुत्व हे सुद्धा परंपरावर आधारितच आहे. म्हणजे कनिष्ठ जातींचं त्यावर काहीही ऑब्जेक्शन नाही. कनिष्ठ जाती काय म्हणतात की असं परंपरेनुसारच चालत आलेले आहेत. आमचे पूर्वजही उच्च जातीच्या नियमांचं पालन करत होते आणि आता आम्हीही करत आहोत. म्हणजे कुणीही त्या संदर्भात, परंपरागत सत्तेच्या संदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण करत नाहीत, तर त्या सत्तेचं पालन हे निमूटपणे करताना दिसून येतात. अशी उदाहरणं आपल्याला वेगवेगळ्या संदर्भामध्ये घेता येतील. आता राजेशाही पूर्वी काय होती
मुख्यमंत्री वगैरे असलं काय होतं का, पंतप्रधान, राष्ट्रपती अशी काही व्यवस्था नव्हती. ही लोकशाहीतली पदं आहेत. पूर्वी जेव्हा राजेशाही पद्धती होती तेव्हा कसे राजाचा मुलगा हा राजा होत असे. मग हा राजाचा मुलगा जरी वेडा असला किंवा कमी बुद्धिमत्तेचा असला किंवा कसाही असला, तो जरी योग्य नसला त्या पदाला, तरीसुद्धा तो राजा होत असेल. का तर परंपरेने ते अधिकार त्याला आलेले असत आणि त्यामुळे प्रजाही त्याच्या विरोधात जात नसे. जसं राजा म्हणेल तसंच प्रजाही त्याचं ऐकत असेल. तर अशी अनेक आपल्याला उदाहरणं ह्या परंपरागत सत्ताच्या संदर्भातली विविध क्षेत्रामधली घेता येतात. म्हणजे राजाचा मुलगा हा काय होतो, राजाचा वारसदार होतो. तिबेटमधील लामा हा बौद्ध भिक्षू असतो. लामा हा धार्मिक सत्तेप्रमाणे राजकीय सत्तेचा प्रमुख असतो. लामाची निवड ही काही विशिष्ट लक्षणांच्या आधारावर परंपरागत पद्धतीनेच केली जाते. अशा प्रकारे परंपराधिष्ठित सत्ता प्रकारात व्यक्तीच्या परंपरेच्या आधारावर सत्ता प्राप्त होत असते. तर आपल्याला हे सत्तेचे 2 प्रकार आपण पाहिले. आता तिसरा सत्तेचा प्रकार पाहूया, ज्याला दैव गुणाधिष्ठित किंवा चमत्कारित सत्ता असेही म्हटलं जातं. दैवी गुण, एखाद्या व्यक्तीच्या अंगात दैवी गुण आहेत असं मानलं जातं. एखाद्या व्यक्तीमध्ये चमत्कार करण्याची क्षमता आहे अशी लोक मानतात आणि त्याच्यातून त्याची सत्ता मान्य केली जाते. अशा व्यक्तीबद्दल लोकांमध्ये आदर निर्माण होतो आणि ते त्याची सत्ता मान्य करतात. ही सत्ता व्यक्तीला कायद्याच्या आधारे किंवा परंपराच्या आधारे मिळत नसते, तर व्यक्तीच्या दैवी गुणावर किंवा अलौकिक स्वरूपाच्या व्यक्तिमत्वामुळे ही सत्ता त्याला प्राप्त होत असते. दैवी गुणाधिष्ठित सत्तेचे विवेचन करताना दैवी गुणाधिष्ठित सत्ता आणि दैवी गुणाधिष्ठित नेतृत्व यामधला फरक आपल्याला लक्षात घेतला पाहिजे. दैवी गुणाधिष्ठित नेतृत्व ही सर्व अर्थाने वैयक्तिक स्वरूपाची सत्ता असून नेत्याच्या अलौकिक सामर्थ्यामुळे अनुयायांचा विश्वास हा या सत्तेचा मुख्य आधार आहे. अशा सर्वस्वी वैयक्तिक व आत्मनिष्ठ स्वरूपाच्या प्रभुत्वाचेच अवैयक्तिक रूपांतर होऊन दैवी गुणाधिष्ठित सत्ता अस्तित्वात येत असते. दैवी गुणाधिष्ठित सत्ता ही परंपरागत आणि कायदाधिष्ठित सत्ता या 2 सत्तेच्या प्रकारापेक्षा काही अर्थानं वेगळी आहे. दैवी गुणाधिष्ठित सत्ता ही गुणांच्या अद्वितीयवर व त्याच्या आकस्मिक अभिव्यक्तीवर आधारित आहे, तर परंपरागत सत्ता किंवा कायदाधिष्ठित सत्तेचा आधार अद्वितीयता अथवा गुणांची आकस्मिकता अभिव्यक्ती देखील नाही. याचाच अर्थ हे दोन्ही सत्ता प्रकार मानवाच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित आहेत, परंतु दैवी गुणाधिष्ठित सत्ता मात्र दैनंदिन जीवनाच्या चौकटीबाहेर असते, आहे ना. म्हणजे काय रोजच्या जीवनामध्ये काय आपल्याला काही चमत्कार कोणा व्यक्तीकडून पाहायला मिळत नाहीत, कधीतरी असे चमत्कार झालेले पाहायला मिळतात. दैवी गुणाधिष्ठित नेतृत्व अचानक उदयास येत असते, ज्या प्रसंगामध्ये दैनंदिन जीवनाशी संबंधित सत्ता व्यवस्था असमर्थ ठरतात, अशाच प्रसंगामधून दैवी गुणाधिष्ठित प्रभुत्व किंवा नेतृत्व हे पुढे येत असते. अशावेळी समाजाचे किंवा गटाचे नेतृत्व करणारी व्यक्ती साधारण असणे अशक्य आहे. त्यामुळे साहजिकच त्या व्यक्तीच्या अलौकिक सामर्थ्यावरील विश्वास लोकांच्या मनामध्ये निर्माण होतो. म्हणून वेबर म्हणतो की विश्वासावर नेत्यांचे इतरांवर असलेले प्रभुत्व अवलंबून आहे. अशा प्रकारच्या नेतृत्वाचा व नैतिकतेचा कोणताच संबंध नसतो. हे नेतृत्व कोणत्या तरी एकाच क्षेत्रामध्ये आढळून येते असेही म्हणता येत नाही. बुद्ध, येशू ख्रिस्त, छत्रपती शिवाजी महाराज हे दैवी गुणाधिष्ठित नेते होते. त्याचप्रमाणे तंट्या भिल्ल किंवा रॉबिन हुड यांचासुद्धा दैवी गुणाधिष्ठित म्हणून उल्लेख करता येईल. तर अशी अनेक आपल्याला समाजामध्ये उदाहरणं घेता येतील. जसे सध्याच्या काळामध्ये महाराज लोकांचं प्राबल्य हे वाढत असलेलं आपल्याला दिसून येतं. आता त्याच्यामध्ये आसाराम बापू आहेत, वेगवेगळे महाराज लोक आहेत. आणि नंतर आपल्याला काय दिसतं की ही लोक काय आहेत, तर आता जेलमध्ये ते सजा भोगत आहेत असंही दिसून येतं. म्हणजे कधी काळी लोकांवर त्यांच्या चमत्कारावर विश्वास होता, पण हळूहळू काय झालेलं तर ह्यांचे चमत्कार हे उघडकीस आलेले आहेत. ते चमत्कार नाही तर ती काय लोकांची केली गेलेली फसवणूक आहे. म्हणजे अशा प्रकारे लोक काय करतात, समाजामध्ये आपली सत्ता निर्माण होण्यासाठी वेगवेगळ्या अशा गैरमार्गांचा अवलंब करून जनमानसामध्ये आपल्याकडे दैवी शक्ती आहे असं भासवण्याचा प्रयत्न करतात आणि त्या माध्यमातून सुद्धा ते आपल्या सत्ता गाजवण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणजे एक प्रकारे लोकांच्या मनावर ते सत्ता गाजवत असतात. तर अशा प्रकारे आपल्याला हा दैवी गुणाधिष्ठित एक सत्तेचा प्रकार म्हणून सांगता येतो. तर म्हणजे असे एकूण 3 प्रकार मॅक्स वेबर यांनी आपल्या सत्तेच्या संकल्पनेमध्ये मांडलेले दिसून येतात.